अपनी सफाई सीबीआई के सामने पहले ही दी। अब जो प्राइमरी रिपोर्ट जाना है हाईकोर्ट के पास, जो देना है वो दे देंगे, बाद में हम देख लेंगे क्या करना है। लेकिन अभी तो मुझे लगता है सीबीआई अपना काम कर रही, हाईकोर्ट ने अपना काम किया है और महाविकास आघाड़ी भी अपना काम कर रही है। तो सामना आगरलेख में आपने लिखा है कि सुप्रीम कोर्ट ने देरी से संज्ञान दिया, जिस तरह से कुंभ मेला हो गया और पश्चिम बंगाल में इलेक्शन हुए, तो इस तरह से स्थिति नहीं होती देश में। बहुत सी ऐसी बातें हैं इस देश में अब जो चल रही है, और जो एजेंसी है सेंट्रल, चाहे सर्वोच्च न्यायालय हो, चाहे केंद्र सरकार हो, चाहे प्रधानमंत्री जी हो, चाहे और कोई हो, जिस तरह का माहौल देश में बना है, देश की राजधानी में जहां हमारे प्रेसिडेंट राष्ट्रपति है, जहां हमारे प्रधानमंत्री है, जहां पूरा देश का कारोबार चलता है, जहां देश पर जो संकट आता है उसे लड़ने की प्रेरणा हमें देश के राजधानी से मिलती है, चाहे वो संकट मानव निर्मित हो, चाहे नेशनल कैलेमिटी हो। लेकिन जिस तरह से कोरोना के बारे में जो अराजकता फैली है पूरे देश में, उसे नरक नहीं कहे तो क्या कहे। सिर्फ गंगाराम अस्पताल में 24 घंटे में ऑक्सीजन का दबाव कम होने से 25 लोग मारे जाते हैं। और भी बहुत सी बातें हैं, लोगों को बेड नहीं है, लोगों को ऑक्सीजन नहीं है, लोगों को वेंटिलेटर्स नहीं है। ये स्थिति को ही हम नरक बोलते हैं। इसीलिए तो हमने कहा कि देश की जनता नरक यातना भुगत रही है। सर, मराठीत सांगाल अनिल देशमुखांमध्ये आज हेच का ते नरक अशा मोठ्याखाली आग्रह घेण्यात नरकाची जी कल्पना आहे, स्वर्ग आणि नरकाची, यापेक्षा वेगळी नसावी असं मला वाटतं। इतक्या मोठ्या महान देशामध्ये आज आरोग्यविषयक अराजकता निर्माण झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं त्याचा उल्लेख आरोग्यविषयक आणीबाणी म्हणजे अराजकता आहे। इतका मोठा देश, इतके महान पंतप्रधान, इतके महान राष्ट्रपती, इतके महान राज्यकर्ते, इतकी महान परंपरा, पण लोकांना दिल्लीसारख्या ठिकाणी, राजधानी देशाच्या 24 तासामध्ये एका इस्पितळात 25 लोक ऑक्सिजन अभावी मरण पावले। लोकांना बेड्स नाहीत, लोकांना व्हेंटिलेटर्स नाहीत, लोकांना औषधं नाहीत, लोकांना इंजेक्शन नाहीत। गुजरातसारख्या ठिकाणचे मी व्हिडिओज बघितले, लोक रस्त्यावरती आहेत, तडफडत आहेत। कानपूरसारख्या किंवा लखनौसारख्या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये स्मशानात रांगा लागलेल्या आहेत ॲम्ब्युलन्सचं। सर्वत्र ही परिस्थिती आहे। याच्यापासून मी महाराष्ट्र वेगळा करतो का असं नाही, पण ही परिस्थिती निर्माण का झाली आहे? कुठेतरी देशाच्या नेतृत्वानं हा विषय जितक्या गांभीर्यानं घ्यायला हवा होता तो घेणं गरजेचं होतं। आम्ही राजकारणापलीकडे आणि निवडणुकापलीकडे पाहायला तयार नाही, तेच आपलं सर्वोच्च यश असतं। पण यामुळे या देशाची अवस्था आणि देशाची जनता ही नरक यातना भोगते अशा प्रकारची नक्कीच झालेली आहे, आणि म्हणूनच आजच्या सामन्यामध्ये त्याच्यावर मी भाष्य केलं। पण भाजप महाराष्ट्राच्या बद्दल बोलतं, राज्य सरकारच्या अपयशाबद्दल बोलतं। आम्ही लढतो आहे, आम्ही संघर्ष करतो। आमचे मुख्यमंत्री कुठल्या प्रचाराला गेलेले नाही आहेत। मुख्यमंत्री मुंबईत बसून महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये संपूर्ण यंत्रणा हलवत आहेत, ते प्रयत्न करत आहेत, ते संघर्ष करत आहेत। ते राजकारण करत नाही आहेत, लक्षात घ्या। ते राजकारण करत बसलेले नाही आहेत, ते प्रत्येक नागरिकाला आणि ज्याला ज्याला गरज आहे सुविधांची, त्या प्रत्येकाला सुविधा द्यायचा ते कसोशीनं प्रयत्न करा। रामचंद्र गुहाजींनी जे वक्तव्य केले त्याला तुम्ही कशा पद्धतीने? ठीक आहे, रामचंद्र गुहाजी एक विशेष तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, मी राजकीय काही बोलणार नाही। अनिल देशमुखांबद्दल आता पण FIR दाखल झालेली आहे। आता CBIला हायकोर्टाने काही सूचना केलेल्या आहेत।